कोण पडलं ते चॉकलेट बॉय. रोहित पवार काय म्हणतात याला मी कवडीची पण किंमत देत नाही, कारण हा मुळात बिंडोक माणूस आहे. मी एकच सांगेन, शरद पवारांच्या नादी कोणी लागू नये राजकीय दृष्टिकोनातून. त्यामुळे तुम्ही नादी लागलात तर तुमचं उद्या काय होईल हे उद्याच त्या ठिकाणी ठरतं. रोहित पवाराला मेंढराच्या डागणीनं डागून सुद्धा फरक पडेल असं मला वाटत नाही. त्याला खुरप्याच्या उलट्या बाजूनं डागावं लागेल तर कुठंतरी तो सुधारेल, कुठंतरी त्याला अक्कल येईल. कोण पडलं ते चॉकलेट बॉय. ते दोन चॉकलेट बॉयची एक जोडी आहे. ते STच्या आंदोलनामध्ये जातात, तिथं रात्री रात्री झोपतात. MPSCच्या युवांच्या बाबतीत सुद्धा रात्री तिथं झोपतात, स्वतःचा सत्कार तिथं करून घेतात, विजयाची मिरवणूक काढतात आणि साधा GR सुद्धा काढू शकत नाही. त्यामुळे हे चॉकलेट बॉय स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जे जे ट्विट करतील, जे जे बोलतील ते स्वतःच्याच प्रसिद्धीसाठी असतं, त्यामुळे लोकांच्या हितासाठी असतं. त्यामुळे या चॉकलेट बॉयजकडे किती लक्ष द्यायचं हे आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे. शरद पवारांचा नाद करायचा नाही असं भरत गोगावले नाद आम्ही सोडलाय, त्यामुळे आम्ही वेगळा मार्ग धरला. शरद पवारांचा नाद करायचा नाही, त्यामुळे आम्ही त्यांचा नाद सोडला आणि दुसरा मार्ग. मी एकच सांगेन, शरद पवारांच्या नादी कोणी लागू नये राजकीय दृष्टिकोनातून. त्यामुळे तुम्ही नादी लागलात तर तुमचं उद्या काय होईल हे उद्याच त्या ठिकाणी ठरवू. हे शकुनी काका जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पार्टीत हे बापलेक दोघंच राहतील, कारण ह्यांचा पूर्ण इतिहास आहे. ह्यांना लबाडी करायची सवय आहे, ह्यांना खंजीर खुपसण्याची सवय आहे. ह्यांनी खुद्द त्यांचे गुरु यशवंतराव चव्हाण साहेबांना सुद्धा सोडलेलं नाही. तिथून आता हे पाटेच्या शपथविधीच्या वेळेस त्यांच्या पुतण्याला विचारा हे शब्द कसे पाळतात, कसे फिरवतात. तिथंपर्यंतचा ह्यांचा इतिहास आहे. म्हणून मी उद्धव ठाकरे साहेबांना यांच्यापासून सावध राहण्यासाठी ते ट्विट केलेलं आहे. रोहित पवार काय म्हणतात याला मी कवडीची पण किंमत देत नाही, कारण हा मुळात बिंडोक माणूस आहे. हा आता इथंच प्रचारात काय बोलला तुम्हाला कळालं असेल. त्यांच्याच उमेदवाराला 20,000च्या पुढे जाणार नाही. हे बिंडोक माणसाचं लक्ष नाही काय सांगा. एखादं मेंढीच्या बाबतीमध्ये असं कुठं जर वळवळ करायला लागली तर आम्ही त्याला डागतो मेंढराच्या डागणीनं, पण रोहित पवाराला मेंढराच्या डागणीनं डागून सुद्धा फरक पडेल असं मला वाटत नाही. त्याला खुरप्याच्या उलट्या बाजूनं डागावं लागेल तर कुठंतरी तो सुधारेल, कुठंतरी त्याला अक्कल येईल. नेहमी त्याला इथं तिथं बोटं घालायची सवय लागलेली आहे. मुळात त्यांचा बारामती ॲग्रोचा पोल्ट्रीचा व्यवसाय असल्यामुळं आपण सगळी शेतकऱ्याची पोरं आहे. अंडसारखं जवळ आलं की नाही आपल्याला चेक बोट घालून करावं लागतं, तशी रोहित पवाराला सवय लागलेली आहे. आणि त्यामुळं राज्यातल्या कुठल्याही विषयामध्ये, राज्यातल्या नाही देशातल्या जागतिक लेवलचा विषय तो मांडतो, तिथं बोटं घालायची सवय याला घाणेरडी लागली.